आर.के.ची एंट्री धमाकेदार होणार आहे आणि आर.के. काहीतरी ट्विस्ट घेऊन येणार आहे. नक्कीच प्रेक्षकांना बघायला मजा येईल. आर.के. आता बऱ्यापैकी त्याच्या काय म्हणतो त्याचं जे ध्येय होतं की हिला खूप वरती न्यायचं आणि तिथून ढकलायचं त्याच्यात जवळपास पोचत आलाय असं मला वाटतंय. आर.के. मदत करतोय. तर माझ्यासाठी तरी आर.के. खूप चांगला मित्र झालाय, भरोशाचा माणूस झालाय. पण नक्कीच आता त्याच्या मनात काय आहे मोहिनीला अजून माहित नाहीये. माझी मुलगी तर बघतेच आणि तिचं तेच असतं की तू असा का त्रास देतोयस आणि म्हणजे तिचं एक तर झालं की तू हे का केलंयस असा का त्रास देतोयस. पण मी म्हणलं अगं ते मला करायला सांगतात असं म्हणून मला करावं लागतं. पण सध्या आर.के. आणि मोहिनीची मैत्री नक्कीच खुलतीये. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि माझ्यासोबत आर.के. आणि मोहिनी आहेत. कसे आहात? मस्त छान. मस्त. कसं शूट सुरू आहे? एकीकडे पाऊस येतोय पण आहे, जातोय पण आहे, ऊन पण येतंय. कशी तारांबळ तुमची सुरू आहे? तारांबळ म्हणजे आता पाऊस थांबेल असं वाटतंय. म्हणजे सुरू नाही झालाय, जस्ट एक ट्रेलर देऊन गेलाय. आता बघूया काय पिक्चर दाखवते पुढे. येस, पण मोहिनी आता बघतोय की आर.के. आणि तुझ्यात खूप चांगली मैत्री व्हायला लागली आहे. ही मैत्री तुझ्यासाठी किती स्पेशल झाली आता? अरे बापरे, खूप जोरात पाऊस आला. मग प्रश्न विचारताच इतक्या जोरात पाऊस आला. नाही म्हणजे हो नक्कीच मैत्री होतीये आणि मी आधी बोलले असेन की समीर चांगला आहे वगैरे, पण तो खूप मस्ती खूप करतो चांगला आहे असं आणि तुला म्हणायचं. खूप त्रास देतो समीर. त्रास देतो. हो, खूप त्रास देतो आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटेल का हो, त्रास देतो म्हणजे म्हणून? तो असं दाखवतोय की मी खूप नाही असं त्रास देत, पण नाहीच देत मी. तो खूप त्रास देतो आणि त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका आणि असं आहे म्हणजे. प्रश्न आर.के. बद्दल होता. त्यातल्या त्यात तू सुमडीत आपलं एक माझं चिकटवून दिलंस. आर.के. तर त्रास देतोच आहे मोहिनीला. जे मोहिनीला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. मोहिनीला वाटते की अरे आर.के. किती चांगला वागतोय, आर.के. बदललाय, पण त्याचे काहीतरी मनसुबे वेगळेच आहेत. पण सध्या आर.के. आणि मोहिनीची मैत्री नक्कीच खुलतीये. येस, पण आर.के. कधी हा खरा चेहरा समोर आणणार आहे? बघू एकदा आता आपटायची वेळ आली उंचावर नेऊन, कारण माझं तेच ठरलं की इतक्या उंचावर नेईन आणि तिथून ढकलून देईन. सो ते एकदा तिथपर्यंत नेल्यानंतर मग खरा चेहरा प्रेक्षकांना एनिवे खरा चेहरा कळतोच आहे. पण मोहिनीच्या समोर खरा चेहरा येईल त्यावेळेला ती ऑलरेडी पडलेली असेल कदाचित येस, खाली. पण समीर ही तुझी शेड पाहायला खूप आवडते आणि खूप छान दिसते. मी आता प्रोमो पाहिला ज्यात तू तिचा फोटो बघतोय आणि फेशियल एक्सप्रेशन इतके छान होते की तू ते षडयंत्र रचतोय. तू सांग, तुला हे कॅरेक्टर करताना किती एन्जॉय करतोयस आणि काय घरून आता काय प्रतिक्रिया येतात? मजा येते मला करायला, खूप मजा येते. कारण एकतर हे ग्रे शेड असल्यामुळे बऱ्याच वेळेला सरप्राईज हा एक फॅक्टर ऑलवेज असतो करताना सुद्धा, की हे चांगलं वाटेल का, हे करता येईल का. सो दिग्दर्शकाने आम्ही बसून मग त्याच्यावरती काही अशा ज्या जागा असतात जसं तू आत्ता म्हणालीस तशा काही फिगर आउट करतो की हे कदाचित वेगळं वाटेल आणि तो सरप्राईज फॅक्टर मला आवडतो ऑलवेज. कारण ग्रे शेडला तर एक लिमिट नसतं, बाउंड्री नसते एका सर्टन याची की नाही हे असंच वागलं पाहिजे. आणि ही गोष्ट चांगली आहे की मालिकेचा नायक असूनही असं काहीतरी ग्रे शेडचं करायला मिळतंय. कारण मग त्या थोड्याशा बाउंड्रीज आपल्याला क्रॉस करून काही गोष्टी एक्सप्लोअर करता येतात. सो आय एम एन्जॉईंग दॅट. येस, पण घरून काय प्रतिक्रिया आहे बायकोची? लहान असलेले घरात ते बघतायत मालिका? हो. माझी मुलगी तर बघतेच आणि तिचं तेच असतं की तू असा का त्रास देतोयस आणि म्हणजे तिचं एक तर झालं की तू हे का केलंयस असा का त्रास देतोयस. पण मी म्हणलं अगं ते मला करायला सांगतात असं म्हणून मला करावं लागतं. सो तिला आवडतंय. पण ओव्हरऑल मला सगळ्याच प्रेक्षकांचाही खूप चांगला प्रतिसाद आहे आणि तो याचसाठी की अगेन ग्रे कॅरेक्टर करायला मला जेवढी मजा येते तेवढी ती त्यांना बघायला येते याचा आनंद आहे. येस, पण आज वटपौर्णिमेचं शूट करतायत, तर मला सांग की काय ट्विस्ट या वटपौर्णिमेत पाहायला मिळणार आहे? मोहिनी काय करणार आहे? मला वाटतं इथे जास्त आर.के.च ट्विस्ट आणतोय, कारण माझी आई पूजा करते ते बघायला मी आली आहे, आनंद बघायला आली आहे. पण थोडा काहीतरी गोंधळ होणार आहे आणि आर.के.ची एंट्री धमाकेदार होणार आहे आणि आर.के. काहीतरी ट्विस्ट घेऊन येणार आहे. नक्कीच प्रेक्षकांना बघायला मजा येईल. येस, पण आर.के. काय ट्विस्ट असेल हिंट द्यायला आवडणार आहे प्रेक्षकांना, कारण की आर.के.ची एंट्रीच म्हणजे काहीतरी ट्विस्ट घेऊन येणारी असते. अ, वटपौर्णिमा तुम्ही बघू शकता हे लोकेशन. इथे वटपौर्णिमेचा सिक्वेन्स सुरू आहे. तर आर.के. आल्यानंतर वटपौर्णिमा इथे होणार नाही एवढं मी सांगू शकतो. ती कुठे होईल, काय होईल, होईल की नाही हा आता एक कळेल. ते कळेल तुम्हाला एपिसोड बघताना. पण इथे वटपौर्णिमा होणार नाही. मला सांग की खऱ्या आयुष्यातले वटपौर्णिमा एक आठवणीतली काय गिफ्ट दिलं होतंस बायकोला, अशी काही वटपौर्णिमा आहे? मीच गिफ्ट आहे ती. असं एक उगाच आपलं नाही, नाही. नाही खरं असं काही दिलं.
पण आता लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा कशी होती? आठवत नाही आता खरं तर, पण मला वाटत नाही तिने फेऱ्या मारल्या असतील कदाचित. कारण एकदा नशिबात आला, आता परत परत कुठे 7 वेळा, त्यामुळे माहित नाही, पण काहीतरी पूजा केली होती बहुतेक. पण हा म्हणजे तेवढंच. तेच पण लहानपणी असताना की आपण आईसोबत जातो असं वडाच्या इथे आणि काय काय खायला मिळतं ते खातो, असं काही केलंस लहानपणी वगैरे? हो, लहानपणी केलंय. आई असं छान नटून थटून मग सगळ्या त्या बायका एकत्र येतात, मग आपण जायचं. मलाही आठवतं, माझा फोटो आहे असा, मी एवढीशीच होते आणि मी पण साडी, रेडीमेड साडी अशी नेसले होते गुलाबी कलरची, आणि तिच्या मागून पारंब्यानं लोम काढत वगैरे. तिथे जाऊन मग सगळ्या बायकांना म्हणजे बघायचं त्या कशा फेऱ्या मारतायत. तर हो, आणि नुकताच पाऊस सुरू झालेला असतो तेव्हा, तर वातावरण छान असतं, फ्रेश असतं. तर हां, तर त्या मेमरीज आहेत नक्कीच, गोड आठवणी आहेत. येस बरं. आता आम्ही बघतोय की तुमचा महासंगम शूट होता आणि एवढे सगळे एकत्र असल्यावर कल्ला असतो, तसा कल्ला इथेही सुरू असतो? कल्ला म्हणजे आता हे लोकेशन असं आहे की इथे कल्ला पण करायला- सेटवर तर जात असेल. हा, पण आता पहिलाच दिवस आहे. अजून सुरुवात नाही झाली. सुरुवात झालेली नाहीये, त्यामुळे पण मजा येईल असं वाटतंय. कारण तू म्हणालीस तसं सगळे बरेच लोक एकत्र आहेत, त्यांची अख्खी फॅमिली आहे, आमची फॅमिली आहे, शिवाय जिंकून घेईन सारं या मालिकेतले कलाकारही आलेत. त्यामुळे आता सुरू झालंय, पण पुढे अजून 2 दिवस आहेत, त्यामुळे कल्ला नक्की होईल याची खात्री आहे. येस, पण उपक्रम जो राबवण्यात आलाय आजची सावित्री, सो आजच्या सावित्रीला संदेश द्यायचा असेल तर तो काय असणार आहे? खरं तर कोणीही पुरुषाने सावित्रीला संदेश द्यायला जाऊ नये असं मला वाटतं. कारण ऑनेस्टली जे काही करतात त्यामध्ये 2 पावलं कायम पुढे असणार सावित्री कुठल्याही पुरुषापेक्षा, हे मला मनापासून वाटतं. आणि तेच आहे, त्यामुळे संदेश मी काही देणार नाही. थँक्यू म्हणेन फक्त, फॉर बिईंग देअर ऑलवेज. मलाही असं काही, माझं स्वतःचं लग्न झालेलं नाही, मी कधी केलेलं नाही, किंवा मोहिनी सुद्धा कुमारीच आहे. तर मला फक्त एवढंच वाटतं की आधी आईला मी बघायचे की ती वडाच्या झाडाला फेऱ्या मारायची. आता शहरीकरण झाल्यामुळे एक फांदी आणून कुंडीतच केली जाते, तर ती मजाच गेली असं वाटतं. तर मला नक्की असं वाटतं की एखादं झाड असेल ना शहरात, तिथे एकत्र येऊन सगळ्यांनी करावी. कदाचित ते झाडही जपलं जाईल त्यामुळे, आणि आत्ताच्या पिढीलाही त्या मेमरीज, म्हणजे त्यांच्याकडेही त्या मेमरीजचा साठा होईल की माझी आई नटून थटून असं वडाला फेऱ्या मारते. तर आजची पिढी वगैरे बोलायला लागली आहे. लहान रे. असाच असतो हा नेहमी. हो हो, आता असाच असे असतो हा. फुलटॉस बॉल दिल्यावर कसे सोडायचे मला सांग. येस, पण तुमचा हा ऑफस्क्रीन बॉन्ड प्रेक्षकांनाही फार आवडतो, जो आम्ही मध्ये मध्ये BTS मध्ये, रील्स मध्ये असे पाहत असतो. पण ऑनस्क्रीन केमिस्ट्री तुमची तर भन्नाटच सध्या सुरू आहे, सो थँक्यू सो मच. Thank you. पण प्रेक्षकांना आता मोहिनीत काय घडणार आहे काय सांगाल? मोहिनीत आता वटपौर्णिमा सिक्वेन्स तर आहेच आहे, ज्याच्यामध्ये काही ट्विस्ट येतो मी मगाशी सांगितलं ते आहेच. आणि शिवाय आरके आता बऱ्यापैकी त्याच्या काय म्हणतो, त्याचं जे ध्येय होतं की हिला खूप वरती न्यायचं आणि तिथून ढकलायचं, त्याच्यात जवळपास पोचत आलाय असं मला वाटतंय. त्या दृष्टीने सगळे फासे फेकलेत, सगळ्या गोष्टी तशा तशा घडत आहेत. सो आता आय एम वेटिंग की तो पॉईंट येईल की ज्या वेळेला मोहिनी Cloud 9ला असेल आणि तिथून तिला मी खाली खेचेन. मोहिनीसाठी तरी सध्या आरके एक आधार बनलाय की काही तिचं कुटुंब तिच्यासाठी महत्वाचं आहे, पण तिच्या कुटुंबावर काही संकट आलं तर आरके मध्ये येतोय, आरके मदत करतोय. तर माझ्यासाठी तरी आरके खूप चांगला मित्र झालाय, भरोशाचा माणूस झालाय. पण नक्कीच आता त्याच्या मनात काय आहे मोहिनीला अजून माहीत नाहीये, त्यामुळे ती तरी आहे, खुश आहे. पण नक्कीच हा काहीतरी गेम करणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना मजा येणार आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.